नमस्कार मित्रांनो, आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. बघा, आता मुलांसाठी क्राफ्ट झालं, बाकी सगळं झालं, पण मुलांसाठी फिरणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मग अन्वितच्या स्कूलमधले अरेंज केलं होतं की एक वन डे ट्रिप. मग मम्माला पण त्यांनी अलाव केलं होतं. मग मी आणि अन्वित पण गेलो होतो. बाकी सगळ्यांच्या पण मदर आल्या होत्या. इथं पुण्याजवळच एक मेहर रिसॉर्ट आहे, यवतजवळ. तुम्ही गेला पण असाल किंवा ऐकलं पण असेल तर नक्की जाऊन भेट द्या. खरंच खूप छान आहे. मुलांना एक एन्जॉयमेंट म्हणून जर कुठं घेऊन जायचं असेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर हे रिसॉर्ट खूप छान आहे. मग आम्ही बसनी गेलो होतो. त्याचे व्हिडिओ काही शूट करता आले नाही, पण बसमधली मजा, बाकी सगळे गेम्स मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहेत. बघा, आज सगळ्यांच्या नवीन ओळखी झाल्या. रोज तर मुलांना टाईममध्ये सोडतो, पण कोणाशी बोलणं होत नाही तेवढं. एक दोन जेवढे ओळखीचे आहेत ते, पण आज स्टुडंटचे मम्मी, सगळे टीचर, स्टाफ सगळ्यांची आज खूप छान पद्धतीने ओळख झाली. खूप एन्जॉय केला. मध्येच अंताक्षरीच्या गेम घेतल्या. एक दिवस कसा गेला ते समजलंच नाही. मग खूप छान. आज आम्ही 8 वाजता गेलो होतो स्कूलमधून. मग पूजा वगैरे झाली बसची. मॅम पण खूप क्रिएटिव्ह आहेत अन्वितच्या स्कूलमधल्या सगळ्या. त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्याला एक मुलगा सांभाळणं होत नाही. ते सगळ्या स्टुडंटला खूप छान आणि इझी, सोप्या पद्धतीने सांभाळतात. खरंच त्यांचं कौतुक आहे. मग मुलं पण खूप सपोर्ट करत होते. मम्मींना पण तेवढा एन्जॉय झाला. आम्ही असंच अंताक्षरी, गाणे, डान्स वगैरे करत गेलो. रील्स बनवल्या खूप साऱ्या. सकाळी 8ला निघालो होतो, त्यामुळं 2 तासाचं अंतर आहे रिसॉर्टपर्यंत. पुण्यामध्येच आहे, पण थोडं ट्रॅफिकमुळं गर्दी राहते. मग आम्ही एन्जॉय करत गेलो. 10-10:30पर्यंत पोहोचलो. पण जाईपर्यंत मुलं पण खूप एन्जॉय करत होते आणि सगळे आम्ही मदर्स पण खूप एन्जॉय करत होतो. दुसऱ्या दिवशी मदर्स डे होता, त्यामुळं छान सेलिब्रेशन पण झालं ह्याच्यामध्ये, कारण एकत्र तर सगळे जमणार नाहीत. मग हे स्कूल ट्रिपच्या निमित्ताने आम्ही सगळे जमलो होतो. अन्वित पण डान्स करत होता, त्याच्यामध्ये गाणे लावले होते त्यांनी. खूप छान. तो पण मला वाटलं झोपतो काही, की सकाळी लवकर उठला होता त्यामुळं, पण नाही, तो जाईपर्यंत फ्रेश होता. आणि त्याचा युनिफॉर्म नसल्यामुळे त्याला त्याच्या बाबांनी टी शर्ट घेतला होता रेड कलरचा. तो पण हॅप्पी होता. सगळ्यांना घरी सांगत होता, मी ट्रिपला जाणार आहे, मी ट्रिपला जाणार आहे. आम्ही खाऊ घेतला होता, बिस्किट घेतले होते. मग त्यांनी थोडं शेंगाचा लाडू वगैरे खाल्लं. मग 10-10:30च्या दरम्यान आम्ही पोचलो. बस लावायची होती पार्किंगला, त्यामुळं आम्हाला एंट्री पाठीमागच्या गेटनी दिली गेली. त्यामुळं पुढचं फ्रंट व्ह्यू काही घेता आला नाही, पण छान होतं सगळं त्यांचं अरेंजमेंट. आम्ही मागच्या गेटने मग पक्षी वगैरे बघत गेलो. मग 11 वाजता नाश्ता झाला. नाश्ता पण खूप चांगला होता. मिसळ होती, पोहे होते, शिरा होता. खूप छान. सगळ्यांना पाहिजे तेवढं त्यांचं देण्याचं पण खूप छान होतं. नाश्त्याची सोय पण त्यांनी खूप छान केली होती. मग नंतर आम्ही तिथून गेलो बोटिंगला. बघा, हे त्यांचं टायमिंग दिलं होतं त्यांनी. 10 ते 12पर्यंत नाश्ता राहतो वाटतं मॉर्निंगला, आणि परत इव्हिनिंगला 3 ते 5मध्ये जेवण. असं खूप छान होतं. सगळे आम्ही लाईननी गेलो. गेल्या गेल्या आम्हाला बेल्ट दिले होते, हातामध्ये पट्ट्या होत्या कलरच्या, एंट्री पास म्हणून. मग तिथून आम्ही गेलो बोटिंग करायला. खूप जण सगळे आज पहिल्यांदाच नवीन आपण पण जातो फॅमिलीसोबत, पण स्कूल ट्रिप म्हणून मुलांना एक खूप वेगळंच असतं. मग खूप एन्जॉयमेंट मित्रांबरोबर अन्वित खेळत होता. तिथं एवढी सोय चांगली आहे ना, जरी आपण थकलो तर आरामासाठी बाज आहेत, जेवण चांगलं आहे, बाकी फिरायला निवांत आहे, गर्दी गोंधळ असं काहीच नाही. आणि मुलांसाठी पण भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत. मग आम्ही थोडं नाश्ता वगैरे करून बाकी इतर ठिकाणी बघत होतो, काय आहे काय नाही, सगळं फिरत होतो. मग चाललं होतं आमचं. एक दिवस मिळाला होता, त्यामुळे एन्जॉय करायचा होता. मग मुलं पण खुश होते. मग आम्ही गेलो बोटिंगकडे. तिथं फोटोशूट झालं थोडंफार. सगळ्या ग्रुपचा फोटो काढला टीचरनी, सगळ्यांना इन्फॉर्मेशन दिली. खूप छान वातावरण आहे. सायकलिंग आहे. असं कोकणाचा थोडा फील येतो तिथं फिरताना. तिथं फिरत असताना थोडं आपण कोकणमध्ये जातोय की काय असं, किंवा आहोत की काय असं थोडंफार वाटतं. मग आम्ही सगळ्यांनी, अन्वित तर बघा एकटा चालत होता, फिरत होता. मग खूप छान वातावरण आहे. नक्की एकदा अवश्य भेट द्या. तुम्हाला जर मुलांसोबत फॅमिलीसोबत जायचं असेल कुठं, तर मेहर रिसॉर्ट एकदम छान आहे. मग इथं बोटिंगला आहे, बोटिंग होतं. थोडासाच एरिया होता, तिथून राऊंड मारून ते आणत होते. पण तिथंच बघा असं कारंजे होते. मग आम्ही फिरलो थोडं. खूप नारळाचे झाड आहेत. असं की कोकणचा जर फील पाहिजे असेल तर हे रिसॉर्ट एकदम बेस्ट आहे. मग आम्ही थोडं फिरलो.
तिथं सगळ्यांचे फोटोशूट चालू होते. मग आम्ही पण थोडं फोटोशूटिंग केलं. अन्वितची मस्ती तर काही चालूच होती. टोपी घालत नव्हता, मध्येच काढत होता. मग बोटेमध्ये पाण्यात हात घालू दे, त्याच्यामध्ये फिश आहे का, असं त्याचं चाललं होतं. मॅम पण फोटो काढत होत्या, पण आम्ही पण थोडेफार मग घेतले शूट. बाकी बघा असं खूप छान, म्हणजे तिथं एकदम निसर्गरम्य वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात खरंच खूप मन रमतं. मुलांना पण आपण जर कुठं न्यायचं म्हणलं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलांना जर जास्त वेळ ठेवलं तर ते त्यांचा स्क्रीन टाईम तर कमी होईल, पण नवनवीन गोष्टी ते लवकर शिकतात. मग तिथंच ओळख झाली त्या सगळ्या ताईंच्या. ते सगळे एक छोटंसं ट्रिप छान झाली आमची. म्हणजे एवढं अपेक्षित नव्हतं मला की असं वाटेल म्हणून, पण खूप छान दिवस कसा गेला ते समजलंच नाही. मग तिथं कारंजा होत्या, त्याच्यावरती अन्वित जात होता सारखं. मग त्याला म्हटलं बघ भिजते, पाऊस येते तिथं, म्हणून तो त्याचं राऊंड राऊंड करत होता. मित्रांबरोबर झोके खेळले, घसरगुंडी, बाकी सगळं त्याचं छान मस्त मजेत चालू होतं. मग परत आम्ही जेवायला गेलो दुपारी. इथं थोडं मस्ती करत होते मुलं, फोटोशूट झालं. मग कारंजे पण तिथं होते, खूप छान मुलं सगळे हे करत होते, कारंजे बघत होते. मग बाकी तिथं अजून ॲक्टिव्हिटी म्हणलं तर सायकलिंग आहे, परत असं टॅटू काढून देत होते. बाकी एक मॅजिक शो होते, एक मातीचं हे होतं, भांडे कसे तयार होतात, कुंभाराचं काम एक होतं. अजून तांदळावरती नाव काढून देत होते. मग अन्वितला पण हे असं टॅटू काढलं. त्यांचे एक फोटो होते काय, मग कोण बटरफ्लाय काढत होतं, कोण लायन, कोण टॅटू, स्पायडरमॅन, असे वेगवेगळे टॅटू होते. मग अन्वितला आम्ही लायन काढायचं असं म्हणून सांगितलं त्यांना. त्यांच्याजवळचेच फोटो होते, पण ते सांगल ते काढून देत होते. मग हे फ्रीच होतं मुलांसाठी एक एन्जॉयमेंट म्हणून, ते रिसॉर्ट करूनच त्यांनी अलो केलं होतं. मग अन्वितला लायन काढलं. मला वाटलं नको म्हणताय काही की, पण तो शांत बसला हात देऊन. मग मुलांना खूप छान नवीन काय पाहायचं असते किंवा नवीन काय सगळ्यांबरोबर मुलांना करायचं असतं. आपल्याला वाटतं करतील का नाही, राहील का नाही, मग पण मुलांना एकट्याला पण पाठवा असं म्हणले होते टीचर. पण मम्मीला अलाउड केल्यामुळं सगळ्यांना वाटलं की तेवढंच एक एन्जॉयमेंट म्हणून आम्ही सगळेजणी आलो होतो. मग खूप छान दिवस गेला. अशा प्रकारचं लायन काढलं होतं अन्वितला, त्याला खूप आवडलं. तो परत व्हिडिओ कॉल करून त्याच्या आजी आजोबासोबत, बाबासोबत बोलला पण की मी लायन काढला आहे, मग दाखवत होता. मग परत आम्ही ते सगळ्या इतर बाकी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर जेवायला दुपारी आलो. 2:30-3 वाजले होते तेव्हा. जेवण पण तिथलं खूप छान होतं. वरण भात, चपाती, बाजरीची भाकरी, बेसन, ताक होतं. उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळं. हे असं गार्डन आहे छोटंसं, तिथं वेगवेगळे पक्षी, प्राणी त्यांनी ठेवले आहेत. तिथं मासे आहेत मुलांना बघायला. एक छोटंसं नेचर त्यांनी गार्डन केलेलं आहे. खूप छान शांत एरिया आहे. फिरल तेवढं म्हणजे माणूस दमत नाही, किंवा आराम जरी करायचा वाटलं तरी तिथं बाज आहेत झोपायला. त्यामुळं उन्हातून थोडं ऊन तर जाणवत होतं, कारण तहान खूप लागायची. उष्णताच एवढी होती की तहान खूप लागायची. मग आम्ही पाणी पिलो होतो. जेवण पण चांगलं झालं होतं. परत उसाचा रस पण होता एके ठिकाणी. मग हेच पक्षी, प्राणी आम्ही बघत. तिथं इथं पक्षी होते, हातावरती येत होते, ते बाजरी ते हातामध्ये देत होते. मग ते खाण्यासाठी पक्षी येत होते. मग मलाच भीती वाटली, पण अन्वित थोडा पण घाबरला नाही. ते काकांनी त्याच्या हातावरती दाणे दिले, तर खूप छान पक्षी त्याच्या हातावरती बसले. माझी भीती कमी नाही झाली, पण त्याला खूप छान वाटत होतं. मग मी फोटोशूट केलं. अन्वितला पण खूप छान वाटलं की आपल्या हातावर पक्षी बसतोय ते. बघा पक्षी पण किती हे असतात ना, त्यांना दाणे देत होते. मला वाटायचं पहिला पक्षी कसं काय आपल्या हातावर बसेल, पण ते आपल्या हातात पण दाणे देत होते. अन्वित पण हॅप्पी होता. पहिलं थोडं भीती वाटत होती त्याला, आता उडतो ना लगेच ते हातावर, पण मी माझ्या हातावर नाही म्हणजे घेतलंच नाही. माझी भीतीच कमी नाही झाली. पण अन्वितने खूप छान साथ दिली. अन्वितने 2-3 वेळा त्याच्या हातावरती पक्षी बसले, स्माईल दिली, फोटो काढू दिले. खूप छान, म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळाच दिवस होता. ट्रिप म्हणजे काय ते त्याला खूप छान अनुभवता आलं. बाकी मग तिथं मेहंदी पण काढत होती. मग मी माझ्या हातावरती मेहंदी काढली. लहान मुलांना फ्री होतं, पण बाकीच्यांना होते चार्जेस, पण एवढे काय नव्हते. असं हे होते. मग मी मेहंदी काढले तिथं. दिवस कसा गेला ते कळालं नाही. खूप दिवसभर फिरलो, ऊसाचा रस पिलो दुपारी, ताक होतं जेवताना, आणि छान सगळी सोय खूप छान होती. स्विमिंग होतं,
मग बाकी सगळं छान फिरलो. बघूया दिवसभर एन्जॉय करून झाल्यानंतर असं मुलांचा भेटूया फोटो घेतला आणि सगळ्या वुमन्स डे होता त्यामुळं सगळ्या महिलांचा पण फोटो झाला. दुसरा भाग नक्की बघा, लवकरच येईल.